हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन नोटिफिकेशन आलेले कोणतं मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरच्या वॅकन्सीचं नोटिफिकेशन एमपीएससी कडून मित्रांनो आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे याच्या आधी पण एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की ड्रग इन्स्पेक्टरची वॅकन्सी या वीक मध्ये येणार आहे, हे कन्फर्म आहे. त्याच्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओ पण माझ्या चॅनल वरती बघू शकता. तर मित्रांनो, एमपीएससी कडून ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्टची वॅकन्सी येणार होती हे सर्वांना माहित होतं. तर मित्रांनो, हे आलेली आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार, अशा सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो, पहिल्यांदा बघा, औषध निरीक्षक गट ब, अन्न व औषध प्रशासन. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण याच्यामध्ये बघू की ड्रग इन्स्पेक्टरच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत. तर मित्रांनो, आधी जी चर्चा होती त्याचप्रमाणे मित्रांनो, टोटल ड्रग इन्स्पेक्टरच्या औषध निरीक्षकच्या वॅकन्सी मित्रांनो याच्यामध्ये 109 वॅकन्सी ड्रग इन्स्पेक्टरच्या असणार आहेत. आता या 109 वॅकन्सीचं डिवायडेशन कसं असणार आहे, तर मित्रांनो, हे जे स्क्रीनवरती दिसतंय, तर हे आरक्षण जे काही कॅटेगरीज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यानुसार एमपीएससी ने इकडे कॅटेगरी वॅकन्सी दिल्यात. तर याच्यामध्ये अ जा साठी मित्रांनो जर बघितलं तर एकूण पदे जर बघितलं तर 16 वॅकन्सी त्याच्यासाठी आहेत. अ ज साठी 12 वॅकन्सी आहेत. विजा अ साठी इकडे एक पण वॅकन्सी नाहीये. भज ब साठी मित्रांनो इकडे 2 वॅकन्सीज आहेत. भज क साठी 7 वॅकन्सी, भज ड साठी 2 वॅकन्सी, विमा प्र साठी 1 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, इतर मागासवर्ग ओबीसी असेल तर त्यांच्यासाठी 14 वॅकन्सी, आणि ओपन साठी मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता टोटल 33 वॅकन्सी जनरल कॅटेगरीसाठी असणार आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 21 वॅकन्सी इकडे असणार आहेत. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरचे औषध निरीक्षकचे टोटल 109 वॅकन्सी इकडे असणार आहेत. ह्या सगळ्या वॅकन्सी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असणार आहेत. एमपीएससीच्या वॅकन्सीज आहेत. आणि मित्रांनो, कोणत्याही फार्मासिस्टच्या लाईफ मधली सगळ्यात भारी वॅकन्सी असणार आहे. ज्यांनी डिग्री केलेली आहे तर अशा सर्व स्टुडंटसाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. याच्यानंतर आपण मित्रांनो महत्वाचं बघू की तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म या ड्रग इन्स्पेक्टरच्या वॅकन्सीसाठी करायचंय. तर ह्याचं स्टार्ट डेट काय असणार आहे, ही स्टार्ट डेट मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. अर्ज सादर करण्याचा कालावधी, तर मित्रांनो स्टार्ट डेट जी असणार आहे याच्यामध्ये 1 ऑगस्ट 2025 रोजी काय होईल मित्रांनो, ऍप्लिकेशन या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो लास्ट डेट ऑफ काय असणार आहे, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे कोणत्या डेट पर्यंत तुम्ही काय करू शकता मित्रांनो, ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. इकडे बघू शकता ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक. तर मित्रांनो लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जे असणार आहे ते असणार आहे 21 ऑगस्ट 2025. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी 21 दिवसाचा इकडे टाइम भेटणार आहे. 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत मित्रांनो तुम्हाला इकडे ऍप्लिकेशन करण्यासाठीचं टाइम असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क वगैरे भरण्यासाठी इकडे डेट दिलेले आहेत, त्या तुम्ही बघा. त्याच्यानंतर मित्रांनो आपण सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा बघू की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजे कोणकोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं होतं. आणि याच्या रिलेटेड खूप सारे आपल्या फार्मा कॅन्डिडेटने प्रयत्न केले होते की डायरेक्ट डिग्री वरती इकडे इलिजिबिलिटी व्हायला पाहिजे. तर मित्रांनो आता रिसेंटली महानगरपालिकेच्या वॅकन्सी मध्ये आपण जर बघितलं तर बी फार्म स्टुडंटला तिकडे 2 इयरचा एक्सपिरियन्स दिलेला आहे. तर मित्रांनो ड्रग इन्स्पेक्टरच्या वॅकन्सी मध्ये तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नसणार आहे. तर मित्रांनो सर्व स्टुडंट इकडे काय असणार आहे, डायरेक्ट इलिजिबल असणार आहेत. तर शैक्षणिक अर्हता जर बघितलं पजेसेस डिग्री इन फार्मसी, तर मित्रांनो आपली फार्मसीची बी फार्म झालेला असेल, डिग्री झालेली असेल, बॅचलर असाल तुम्ही बॅचलर इन फार्मसी, तर तुम्ही या वॅकन्सीसाठी मित्रांनो इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर आर फार्मास्युटिकल सायन्स मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी. तर मित्रांनो शैक्षणिक अर्हता खूप सिंपल आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन आणि टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. तुमची डिग्री फार्मसी मध्ये झाले, बी फार्म झालेला आहे, तर तुम्ही मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरा क्रायटेरिया बघू, म्हणजे एजचा क्रायटेरिया, म्हणजे किती एजचा क्रायटेरिया इकडे असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो जर किमान वय मर्यादा बघितले तर ती 18 वर्ष असणार आहे. आणि जास्तीत जास्त जो एज क्रायटेरिया असतो ते 38
इयर इकडे असणार आहे, 18 ते 38. तर मित्रांनो ओपन कॅन्डिडेट साठी हे एज असणार आहे. त्याच्यानंतर जे स्टुडंट कॅटेगरीमध्ये येतात, जसं की मागास वर्ग असेल तर त्या कॅटेगरीनुसार त्यांना तिकडे रिलॅक्सेशन पण भेटणार आहे. इथे त्या टेबलमध्ये ना सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत. पण ओपन साठी 38 इयरचा इकडे क्रायटेरिया असणार आहे, मॅक्झिमम एज असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो वेतन श्रेणी काय असणार आहे ड्रग इन्स्पेक्टरची, तर ती असणार आहे मित्रांनो 41,800 ते 1,32,300 ही वेतन श्रेणी इकडे असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण इकडे बघणार आहेत की एक्झाम शुल्क किती असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण अदर गोष्टी पण बघू. तर मित्रांनो ओपन स्टुडंटला ऍप्लिकेशन फॉर्मची जी फीस असणार आहे ती असणार आहे 394 रुपये तुम्हाला ऍप्लिकेशन फीस असेल. आणि जे स्टुडंट कॅटेगरीमध्ये येतात त्यांना मित्रांनो इकडे 294 ही फीस असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण मित्रांनो आणखीन एक महत्वाचं बघू की कोणते कोणते डॉक्युमेंट इकडे रिक्वायर्ड असणार आहेत. या डॉक्युमेंट वरती मित्रांनो परत एकदा मी एक स्पेशल व्हिडिओ पण तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि मित्रांनो हा जो नोटिफिकेशन आपण डिस्कस करतोय आपल्या टेलिग्राम चॅनल वरती हा नोटिफिकेशन तुम्हाला तिकडे भेटणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, डिस्क्रिप्शन मध्ये जी टेलिग्रामची लिंक दिली, टेलिग्राम चॅनलची RD फार्माची लिंक आहे त्याला जॉईन करायचंय. आता मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये एक खूप महत्वाची गोष्ट दिली ते म्हणजे मित्रांनो निवड प्रक्रिया. आता इथे मित्रांनो निवड प्रक्रिया जी दिलेली आहे हे डिपेंड असणार आहे मित्रांनो तुमचे किती ऍप्लिकेशन फॉर्म इकडे येणार आहेत. म्हणजे बी फॉर्म तर सगळे स्टुडंट इलिजिबल आहेत, तर या फॉर्म नुसार काय होईल मित्रांनो तुमचं जे काही निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये चेंज होणार आहे. त्याच्या रिलेटेड गोष्टी इकडे खूप साऱ्या दिल्यात. मी तुम्हाला इझिली इकडे सांगतो. तर मित्रांनो MPSC ने ऍज ऑफ नाउ या नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलंय तर मित्रांनो प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केले शैक्षणिक अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केलेले म्हणून उमेदवाराची मुलाखत बोलवण्याकरता पात्र असणार नाही. म्हणजे मित्रांनो तुमचं बी फॉर्म असेल तर तुम्ही इकडे इलिजिबल असणार आहेत. अशा सर्व स्टुडंटला इकडे काय होईल मित्रांनो मुलाखतीसाठी बोलवलं जाईल, इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल. आता मित्रांनो जर ऍप्लिकेशन इकडे जास्त येतील, जर ऍप्लिकेशनची अर्जाची संख्या जास्त असेल तर मित्रांनो तिकडे काय होईल एक्झाम तुमची होणार आहे. पण ऍज ऑफ नाउ या नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं तर डायरेक्ट तुमची एक्झाम होईल असं त्यांनी सांगितलेलं नाहीये. हे टोटली डिपेंड कशावर आहे की किती ऍप्लिकेशन फॉर्म तिकडे येणार आहेत आणि ऑब्विसली मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्मची संख्या ही जास्तच असणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो काय केलं जाईल तिकडे तुमची जर ऍप्लिकेशन फॉर्म जास्त आले तर तिकडे एक्झाम ठेवली जाईल आणि ती एक्झाम घेतल्याच्या नंतर तुमच्या एक्झामचे मार्क आणि त्या एक्झाम थ्रू जे काही स्टुडंट क्वालिफाय होतात त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल. म्हणजेच पहिल्यांदा तुमची एक एक्झाम होईल आणि प्लस तिथून तुम्ही क्वालिफाय झाला तर तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल आणि तिकडे जे फायनल रँक लागणार आहे एक्झामचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क प्लस करून तुमची रँक लागेल. पण ऍज ऑफ नाउ मित्रांनो हे जे एक्झामचं हे डिपेंड कशावरती असणार आहे, हे टोटल डिपेंड असेल मित्रांनो टोटल नंबर ऑफ ऍप्लिकेशन MPSCच्या साईटवर किती आलेत ड्रग इन्स्पेक्टरचे. तर त्याच्या रिलेटेड यात इथे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन कसं करायचं याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी इकडे मेन्शन केल्यात. त्याच्यानंतर डॉक्युमेंट कोणते लागणार या सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना सगळे डॉक्युमेंट लागतील. आणि हे ऍप्लिकेशन कुठे करायचंय तर मित्रांनो ही MPSC ची ऑफिशियल साईट आहे, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची जी ऑफिशियल साईट आहे MPSC ची, तर त्या साईटवर जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिल करावा लागेल. आणि या साईट वरती मित्रांनो सगळ्या अपडेट तुम्हाला ऑफिशियल अपडेट भेटतील. तुम्हाला साईटवर जायचं नसेल सिंपली आपल्या RD फार्मा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्या चॅनलला जॉईन करा. तुम्हाला सगळ्या अपडेट तिकडे भेटून जातील. ठीक आहे. जेवढे पण अपडेट असतील त्या सगळ्या अपडेट भेटून जातील. आणखीन मित्रांनो ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत ते मी डिस्कस करतो. टोटल 109 वॅकन्सीज असणार आहेत. याच्यामध्ये सर्व बी फॉर्म स्टुडंट इलिजिबल असणार आहेत. जे सर्वांचं ज्यांचं बी फॉर्म झालंय सर्व स्टुडंट इकडे इलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर ऍज ऑफ नाउ या नोटिफिकेशन मध्ये एक्झाम रिलेटेड गोष्टी मेन्शन नाही केल्यात. ठीक आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल
व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जे काही डाऊट असेल मित्रांनो तर ते तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून पण विचारू शकता किंवा व्हिडिओच्या कमेंट मध्ये पण विचारू शकता. आणि सोबतच DMER च्या 207 वॅकन्सीची एक्झाम पण लवकरच होईल. त्याच्या रिलेटेड स्टडी मटेरियल किंवा फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करायची असेल तर माझं डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिला त्यावरती मेसेज करू शकता. थँक्यू सो मच.